आज आपण श्रीदेवी महात्म्य यातील 15वा आणि 16वा शेवटचे अध्याय ऐकणार आहोत। तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, तसेच बेल बटनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। श्री गणेशाय नमः। श्री देव्यै नमः। सूत शौनकाते सांगत मार्कंडेय शिष्या निरोपित मेधासुरथासी कथित ध्यानपूजन देवीचे ऋषी म्हणे नृपा लागून ऐके देवीचे ध्यानपूजन देवी असे त्रिगुणा आपण राजसी तामसी सात्विकी त्रिप्रकारांची देवी जाण विश्वस्वरूपे सर्व आपण चंडिका दुर्गा भद्रा म्हणून बहुनामे वर्णिती हरीची योग निद्रा भगवती ईस महाकाली ऐसे म्हणती ती तमोगुणा असे निश्चिती मधुकैठभ मर्दिनी ते मधुकैठभ नाशार्थ जान स्तविता जाहला कमलासन तिचे स्वरूप करीतो वर्णन ध्यान ऐके राजेंद्रा। दशवदन दशभुज दशपाद अनंत तेज कृष्णवर्णाती तेजपुंज विराजमान दिसतसे तीन नेत्रांची शोभे माळा यास्तव दिसतसे सोज्वळा तैशाची दंत दाडा सकळा भयंकर रूप दिसे रूप सौभाग्य कांतीची प्रतिष्ठा दिसतसे श्रींची दाही हस्तकी आयुधांची प्रभा फांके दस दिशा खडग बाण गदा शूळ शंखचक्र भ्रुशुंडी केवळ परिगकारमुख शिरकमळ गळत रुधिर धरी करी तीही प्रत्यक्ष वैष्णवी माया महाकाली दुरत्यया आराधिता पूजी जो जया वश्य करी चराचर आता सर्व देव शरीरापासुनी जी का प्रकट जाहली भवानी अमित प्रभा त्रिगुण रूपिणी महालक्ष्मी प्रत्यक्ष महिषमर्दिनी ती जान श्वेत असे तियेचे आनन जियेचे भुज नील वर्ण श्वेतस्तन मंडल जिचे रक्त मध्य शरीर जान रक्त असती जियेचे चरण जंघा उरु रक्तवर्ण अत्यंत मद जियेचा अत्यंत चित्र जियेचे जघन चित्रमाल्यांबर भूषण अंगी शोभे चित्र अनुलेपन कांती रूप सौभाग्यशील अष्टादश भुजा देवी प्रेमभावे ती पूजावी जी सहस्रबाहु वैभवी शोभतसे जगदंबा अष्टदश हस्तकी जान आयुधे करीतसे धारण दक्षिणाधकरापासून क्रमे करून सांगी जेती अक्षमाला कमलबाण खडग वज्र गदा धारण चक्र त्रिशूल जान शंख घंटा पाशतो शक्तिदंड आणि चर्म चाप पानपत्र कमंडलू उत्तम ही अष्टादश आयुधे परम अलंकृत भुजती ही सर्व देवतामयी जान ईशा महालक्ष्मी आपण भावे करी जो आराधन लोकस्वामी होय तो सर्व लोकांचा होय पती तो सर्व देवांचाही प्रभू निश्चिती तयाची आज्ञा वागविती इंद्रादी सर्व सुरवर आता गौरी देहापासून जी का जाहली उत्पन्न जी सत्व गुणैक निधान महासरस्वती ती जी शंभासुरनी बहिर्णी साक्षात वर्णिली भवानी जी अष्टभुजा आयुध पाणी आयुधे तिची सांगतो बाण मुसल शूल चक्र शंख घंटा लांगल कारमुक अष्टहस्तकी आयुधे देख धरिती जाहली राजेंद्रा ही भक्तीने आराधिता सर्वज्ञत्व देतसे तत्वता शुंभ निशुंभाशी समस्ता करीती जाहली जगदंबा नरेंद्रा या प्रकारे करुण मूर्तीची स्वरूपे केली वर्णन या देवीचे उपासन पृथक पृथक श्रवण करी महालक्ष्मी अष्टादश भुजा जेव्हा तियेची करावी पूजा अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी मध्यदेवीच्या उत्तर दक्षिण अन्य दोघींचे करावे पूजन पृष्ठभागी त्रय मिथुन पूजावे ते सांगतो स्वरापत्नीसह चतुरानन मध्यतयाचे करावे पूजन गौरी सहित पंचवदन दक्षिण भागी पूजावा लक्ष्मी सहित नारायण तयाचे वामभागी पूजन
पुढे देवीचे त्रय मांडून पूजा त्यांची करावी. जरी अष्टादश भुजा देवी महालक्ष्मी स्थापावी. तिच्या वामभागी पूजावी महाकाली दशानना. दक्षिण भागी सरस्वती अष्टभुजा पूजावी निश्चिती. आता दुसरा प्रकार नृपती तुझ कारणे सांगतो. महाकाली दशमुखा मध्ये स्थापावी सुरेखा. अष्टादश भुजा देखा ती दक्षिण भागी स्थापावी. अष्टबाहू सरस्वती वामभागी पूजावी निश्चिती. तैसेची काल मृत्युंते पूजिती दक्षिणोत्तर क्रमाने. व्हावे सर्वारिष्टांचे निरसन म्हणून काल मृत्यूंचे पूजन. आणखी तिसरा प्रकार जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अष्टभुजा सरस्वती जी शुंभाते जाहली मारिती. तियेची पूजा करावी निश्चिती ऐसे चित्ती वाटेल. तैतिसी मध्ये स्थापून दक्षिणेसी करावे लक्ष्मीपूजन. वामभागी काली पूर्ण पूजावी भक्ती नम्र होऊन या. अग्रभागी देवी त्रय जाण पृष्ठी मिथुन त्रय पूजन. पूर्वी सांगितल्याप्रमाण नवशक्ती पूजाव्या अथवा तियेच्या नवशक्ती त्यांचे पूजन करावे निश्चिती सांगतो. त्यांच्या नामांप्रती त्यानवर दुर्गा जाणाव्या. शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदजननी. सहावी जाणावी कात्यायनी कालरात्री सातवी ती. महागौरी आठवी जाण सिद्धिदात्री नववी पूर्ण. नवदुर्गा अनुक्रमे करून पूजा काळी पूजाव्या अथवा वैश्वानर पीठाचे ठाई. नवशक्ती ते वर्णिले पाही त्यांची नामे ऐक लवलाही. त्या पीठदेवता जाणाव्या. पिता श्वेता अरुणा जाण कृष्णा धूम्रा तीव्रा आपण. स्फुल्लिंगिनी रुचिरा पूर्ण ज्वलिनी ती नववी पै. पूजन या नवशक्तीचे अवश्य आधी करावे साचे. रुद्रविनायक याही देवांचे दक्षिणोत्तर पूजन करावे. असो या प्रकारे करून सांगितले पूजा विधान. नमो दैवे या स्तोत्रे जाण महालक्ष्मी स्तव्यावी. अवतारत्रयाची पूजा जेव्हा करावी महाराजा. संपूर्ण मंत्रे स्तोत्रे सहजा ज्यांची त्यांची म्हणावी. महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती. मूळ माया एकची साचार तिचेची हे तीन अवतार. कार्यार्थ घेतली समग्र संशय नाही सर्वथा. जो महालक्ष्मीची पूजा करी तो या जगाचा प्रभू निर्धारी. त्या कारणास्तव पूजी सत्वरी चंडिके ते सर्वदा. ती भक्तवत्सला जगन्माता तियेची पूजा करावी तत्वता. अर्ध्यादी भूषणे गंधा अक्षता पुष्पधूप दीप नैवेद्य राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी भगवती. नाना भक्ष भोज्य समन्विती नैवेद्य तियेसी अर्पावा. सुरा मांस रुधिराक्त बली करावा समर्पित. करू नये ब्राह्मणे यथार्थ क्षत्रियाने करावा यथा अधिकारे बली करून. मग देवीसी करावे नमन. आचमनीय सुगंध चंदन करोद्धर्वन अर्पावे. सकर्पूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे जाण. सद्गतीत अंतकरण वारंवार असावे. देवीच्या अग्रभागी सत्वर अथवा वामभागी निरंतर छिन्न शीर्ष महिषासुर पूजा त्याची करावी. देवीची जी सायुज्य मुक्ती तयासी प्राप्त असे निश्चिती म्हणून तो देव पंक्ती महिषासुर पूजावा. देवीच्या अग्रभागी जाण अथवा दक्षिण भागी आपण. देवीचे प्रिय सिंह वाहन पूजा त्याची करावी. जो मूर्तिमंत धर्म समग्र जेने धरिले चराचर. घेऊनी सिंहाचा अवतार सेवा करी जगदंबेची. जे जे काही करावे देवीस व्हावे तेव्हा एकाग्र मानस. मग कृतांजली सावकाश होऊनी स्तवन करावे. संस्कृत अथवा प्राकृत पठन करावी तिन्ही चरिते. जितुका असेल आपुला आहेत तितुके प्राकृत वाचावे. प्राकृत ग्रंथ वाचिती पाही त्यासी नेम काहीची नाही. एकपत्र अथवा सर्वही वाचिता जगदंबा संतोषे. संस्कृत सप्तशतीचा अर्थ पुराणिक सांगती यथार्थ. जैसा अवकाश मनोरथ तितुकी पत्रे वाचिती. म्हणून प्राकृत महात्म्य जाण पाहिजे तितुके करावे पठन. परिसंस्कृताचे असे कठीण येथे वर्णन केले ते. संस्कृत महात्म्य करिता पठन. आधी छंद ऋषी देवता ध्यान. बीजशक्ती शाप मोचन केला वांचन व्यर्थते. या सप्तशती स्तोत्राचा जाण मेधा ऋषी असे आपण. गायत्र्यादी सप्तछंद पूर्ण तिन्ही देवता अनुक्रमे.
प्रथम चरित्राचा जाण ब्रह्मा ऋषी असे आपण, गायत्रीचा छंद पूर्ण महाकाली देवता, नंदाशक्ती रक्त दंतिका बीज, अग्नितत्व जाण सुतेज महाकाली प्रीत्यर्थ सहज जप विनियोग करावा। मध्यम चरित्राचा जाण विष्णू ऋषी असे आपण, उष्णिक नामे छंद पूर्ण महालक्ष्मी देवता, शाकंभरी शक्ती दुर्गा बीज, वायुतत्व असे सुतेज महालक्ष्मी प्रीत्यर्थ सहज जप विनियोग करावा। अंत्य चरित्राचा जाण रुद्र ऋषी असे आपण, अनुष्टुप हाच छंद पूर्ण महासरस्वती देवता, भीमाशक्ती भ्रामरी बीज, सूर्यतत्व असे सुतेज महासरस्वती प्रीत्यर्थ सहज जप विनियोग करावा। ऐसे छंद ऋषी उच्चारून कवच अर्गला कलिक जपोन, सरहस्य करावे पठन नाही तरी व्यर्थ असे। कोणी ऐसे जपती जाण अर्गला किलक कवच जपिन, मग रहस्य करीती पठन, त्यासही प्रमाण असे की अक्षर रेफ विसर्ग चुकता तत्काळ विघ्न होय तत्वता। शापमोचना वाचुनी हाता फल न ये कदापि, आणिक एक असे अटक तेही सांगतो तुझ सम्यक। पाठ संपुटित सकळीक तो संस्कृताचा करावा, संपुटित म्हणजे जाण जो का मंत्र असे नववार्ण, त्याची नव अक्षरे पूर्ण मूळ मंत्र जाणावा। त्या मंत्राचे न्यास देख एकादश असती सम्यक, ऋषी छंद देवता ध्यानाधिक अनुक्रमे करावे। नवार्ण मंत्राचा जप जाण पाठापूर्वी शत करून, पाठा अंतिही शत आपण जप करावा मंत्राचा, तरीच चंडी पाठाचे फळ प्राप्त होतसे शीघ्र केवळ, नाही तरी व्यर्थ सकळ अनुष्ठान पाठाचे। यथाविधी ग्रंथ पूजन आद्यंती करावे संपूर्ण, आद्यंती प्रणव लावून चंडीपाठ करावा। उत्किलन रात्री सूक्त जाण पाठारंभी करावे पठन, पाठांती देवी सूक्त संपूर्ण पठन निवेदन करावे। देवी कारणे जप निवेदन सुरभ्यादी अष्टमुद्रा दर्शन, अथवा रात्री सूक्त देवी सूक्त जाण पाठा अनुक्रमे करावे। सुरभी ज्ञान शूर्प योनी कूर्म पंकजलिंग निर्याणी, ह्या अष्टमुद्रा तक्षणी जपा अंती दाखवाव्या। एक चरित्र करणे पठन तरी मध्यम वाचावे संपूर्ण, मध्यम चरित्राचा जाण अर्धपाठ करू नये, अर्धपाठ केला असता विघ्न होतसे तत्वता। ते मध्यम चरित्र वाचिता 3 अध्याय असती पै, प्रथम चरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट, 3 वाचावी चरित्रे श्रेष्ठ अथवा 2 वाचावी, तैसाची अंत्यचरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट, वाचावे 3 पाठ वरिष्ठ अथवा 2 वाचावे। कोणत्याही चरित्राचा पाठ नसावा अर्धसाचा, ऐसे प्रकार संस्कृताचा प्राकृती तो असेना। असो या महात्म्य स्तवन करुणी करावी प्रदक्षिण, साष्टांग घालून या नमन मस्तकी अंजली धरावा। जगदंबे क्षमस्व म्हणून देवीचे करावे क्षमापन, वारंवार निरालस्य होऊन प्रार्थावी ती जगदंबा। प्रतिश्लोकी करावे हवन ऐसे येथे आहे वर्णन, या सप्तशतीचा जाण हवन प्रकार सांगतो। डामरादी तंत्रसार ग्रंथी, मंडनकृत माला मंत्र पद्धती, भैरवादी सर्व तंत्रांची युक्ती पाहुनी येथ सांगेल। या सप्तशतीत साचार 7 अनुष्ठानांचे प्रकार वर्णिले असती सविस्तर अनुक्रमे परियेसी। 1 नवरात्र विधान जाण, 2 नित्यचंडी विधान, 3 नवदुर्गा अनुष्ठान, काल रात्री 4 ती, 5वी नवचंडी ती जाण, 6वी शतचंडी आपण, सहस्रचंडी 7वी पूर्ण, हे 7 प्रकार जाणावे। सहस्रचंडी प्रकारे करून लक्षकोटी चंडी करावी पूर्ण। आता या 7 अनुष्ठान अनुक्रमे सांगतो। आश्विन शुक्ल प्रतिपदे पासून नवरात्र नवमी पर्यंत जाण, उपवास अथवा नक्त करून अथवा एक भुक्त असावे। उपवासाचे उत्तम फळ, नक्ताचे मध्यम असे केवळ, एक भुक्ताचे कनिष्ठ सकळ फळ प्राप्त असे ते। एक भुक्त व्रत आचरण तिही भक्षावे हविष्यान्न, अथवा अयाचित भक्षण फळ उत्तमतयाचे, न मागता प्राप्त होईल तेची अयाचित केवळ, स्वकीय वर्ण दत्त सकळ तेची उत्तम व्रताची।
असो या प्रकारे करून करावे नवरात्र विधान। प्रतिदिनी एक एक पाठ जाण नवपाठ करावे। करुणी संपुटित मंत्र नवार्ण कवच अर्गला किलक जपोन। सरहस्य करावे पठन विप्रद्वारा स्वयेवा। नवमीच्या पाठा सुद्धा जाण अष्टमीस करावे पाठ 2। अष्टमी दिवशी अधिवासन होम आरंभ करावा। नवमी दिवशी होम समाप्ती करोनी अर्पावी पूर्ण आहुती। एक एक कुमारी निश्चिती प्रतिदिनी जेववावी। सुवासिनी ब्राह्मण भोजन करावे यथाशक्ती आपण। परंतु मुख्य कुमारी पूजन नवरात्र विधानी बोलिले। नव सुवासिनी एक कुमारी फळ समान असे निर्धारी। पायसतील धृत अवधारी ही मुख्य द्रव्ये होमाची। नवरात्राचे हवन उत्तम येथे नाही दशांश होम। बहुपाठ करविता उत्तम प्रधान होम एकची। स्वशाखेचा आचार्य जाण तेने स्वगृह्य विधी पाहून मग करावे पात्रा साधन। ऐसे येथे वर्णिले। सप्तशतीचे पुनश्चरण 4 प्रकारचे असे जाण। जप होम तर्पण मार्जन उत्तरोत्तर अधिक फळ। पाठ देवीचे आमंत्रण हवन हे देवीचे भोजन। तर्पणे करुणी रोग शमन कुष्ठ जाय मार्जने। जप यथोक्त पाठे करून होम तो मंत्र विभागे जाण। ओम नमः स्वाहा म्हणून आहुती अर्पण करावी। तर्पयामी ऐसे म्हणून मग करावे तर्पण। मार्जयामी येणे मार्जन देहशुक्ती होत असे। धनवंत तो तेने पाही होम करावा सर्वदाही। निर्धनासी कारण नाही तेने पाठ मात्र करावा। सर्वाहुनी उत्तम देख श्रवण पठनाचे फळ अधिक। 12वे अध्यायी सकळीक देवीने स्वये वर्णिले। नवरात्राचे ठाई जाण रात्री करावे देवी पूजन। त्याचे अधिक महिमान जागरण करावे। देवी कथा कराव्या श्रवण अथवा कराव्या निरूपण। महोत्सव देवीचा जाण यथाशक्ती करावा। सर्व अनुष्ठानी जाण हाची विधी सांगितला पूर्ण। ऐसे वर्णिले नवरात्र विधान। आता पुढे श्रवण करा। पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त शुक्ल चतुर्दशी पासून निश्चित। पुन्हा शुक्ल चतुर्दशी पर्यंत 30 दिवस नित्यचंडी। प्रतिदिनी एक एक पाठ करुनी 30वा पाठ करावा पूर्ण दिनी। ते दिवशी अधिवासन योजुनी पुण्यहवाचन करावे। 30वे दिवशी दशांश होम पायसतील धृते उत्तम। दशांश तर्पण मार्जन परम यथाशक्ती करावे। नित्य एक एक कुमारी भोजन व्रतस्थ असावे। 30 दिन सामर्थ्य नसता ब्राह्मण भोजन यथाशक्ती करावे। जयासी न घडे होम स्पष्ट तेने करावा। दशांश पाठ तर्पण मार्जनाभावे निकृष्ट दशांश पाठ करावा। असो या प्रकारे करून सांगितले नित्यचंडी विधान। पुढे नवदुर्गा अनुष्ठान श्रवण आता करावे। पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त शुक्ल षष्टीपासून निश्चित। शुक्ल चतुर्दशी पर्यंत 9 दिवस नवदुर्गा। प्रतिदिनी एक एक पाठ करुनी 9वा पाठ करावा पूर्वदिनी। ते दिवशी अधिवासन योजोनी होम आरंभ करावा। 9वे दिवशी मुख्य होम पायसतील धृती उत्तम। यथा अवकाशे तर्पण मार्जन परम। दशांशता येथे नाही। प्रतिदिनी एक एक कुमारी पूजन करावे अवधारी। नवदुर्गा व्रत या परी संकटनाशन करावे। ऐसी या प्रकारे जाण केले नवदुर्गा व्रत वर्णन। आता काल रात्री निरूपण सांगतो ते श्रवण करा। पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त कृष्ण षष्टीपासून निश्चित। कृष्ण चतुर्दशी पर्यंत 9 दिवस काल रात्री एक एक पाठ प्रत्यही करुनी 9व करावा पूर्वदिनी। अष्टम दिनी अधिवासिनी पुण्यहवाचन करावे। 9व दिनी मुख्य होम पायसतील धृते उत्तम। यथाविधी तर्पण मार्जन परम। नेम दशांशता येथे नसे। प्रतिदिनी एक एक कुमारी पूजन करावे अवधारी। संकटकाळी ही चतुरी कालरात्री योजावी। असो या प्रकारे करून कालरात्रीचे निरूपण संक्षेपे केले तुझ लागून। ही 4 विधाने सांगितली। या 4 विधानांचे ठाई पाठ एक एक करावा पाही। एक एक कुमारी भोजन तेही प्रत्येक दिवशी करावे। होमाची मुख्य द्रव्ये जाण त्यांचे केले निरूपण। समिधा उपद्रव्यांचे वर्णन
होमविधानी सांगू ते. आता नवचंडीचे विधान सांगतो मी तुझ लागून. एकचित्ते करी श्रवण नवचंडी प्रकार तो. आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जे 9 दिन 9 दिवस वरी अनुष्ठान नवचंडीचे बोलिले. प्रतिदिनी एकोत्तर वृद्धी पाठ 9 दिन करावावे स्पष्ट. नवम दिनीचे 9 पाठ वरिष्ठ. अष्टम दिनी करवावे पाठार्थ वरावे ब्राह्मण. प्रतिदिनी एक नूतन. नवमीच्या पाठाचा विप्रजान अष्टमी दिवशी वरावा. प्रथम दिवशी 1 पाठ, दुसरे दिवशी 2 स्पष्ट, तृतीय दिनी 3 वरिष्ठ, ऐसे एकाधिक प्रत्यही. एवं नवमे दिवशी 9 पाठ ते करावे. अष्टम दिनी स्पष्ट. अधिवासन करुणी नीट पुण्यवाचन करावे. नवमी दिवशी दशांश होम पूर्णाहुती करावी उत्तम. तर्पण मार्जनांचा धर्म दशांशमाने करावा. प्रथम दिनी कुमारी 1, द्वितीय दिनी 2 देख, तृतीयेसी 3 सम्यक, चतुर्थ दिनी 4 त्या. ऐसी ऐकिक वृद्धी करून कुमारिकांचे करावे पूजन. नवमी दिवशी 9 जाण कुमारिका पूजाव्या. एवं 45 पाठ करवावे यथास्थित. तितुक्याची कुमारी निश्चित, सुवासिनी तितुक्याची. ब्राह्मण 45 भोजनी करावे सर्व तृप्त अथवा यथाशक्ती निश्चित ब्राह्मण वरावे पाठार्थी. असो या प्रकारे करून करावे नवचंडी व्रत जाण. करिता याचे अनुष्ठान सर्व संकटे निरसती. आता शतचंडीचे अनुष्ठान सांगतो मी तुम्हा लागून. शुभ मास मुहूर्त पाहून आरंभावी शतचंडी. सप्तशतीचे पाठ 100 संपवावे 4 दिवसात. 5वे दिवशी निश्चित होम हवन करावे. 10 ब्राह्मण आमंत्रून दशोत्तर वृद्धी पाठ जाण प्रतिदिवशी करवावे पूर्ण. चतुर्थ दिवशी शतहोती. यापरी द्विजमुखे करून शतपाठ करवावे जाण. चतुर्थ दिवशी संपवून अधिवासन करावे. द्रव्य सामर्थ्य असता पूर्ण. प्रथम दिवशी 10 ब्राह्मण, दुसरे दिवशी पाठा लागून 20 ब्राह्मण आमंत्रावे. तिसरे दिवशी 30 द्विज, चौथे दिनी 40 सतेज. ऐसे शतद्विजमुखे पाठ सहज करुणी शतचंडी करावी. ऐसे शतपाठ संपवून चतुर्थ दिवशी अधिवासन. नांदी श्राद्ध पुण्य हवाचन चतुर्दश दिनी करावे. पंचम दिनी दशांश हवन करावे. दशांश तर्पण मार्जन. प्रतिदिनी कुमारी भोजन दशोत्तर वृद्धी करावे. अथवा 5वे दिवशी जाण नांदी श्राद्धांत पुण्य हवाचन करोनी दशांश होम तर्पण पूर्णाहुती अर्पावी. प्रथम दिवशी कुमारी 10, दुसरे दिवशी पूजाव्या 20, तृतीय दिनी कुमारी 30, चतुर्थीसी 40 असाव्या. कुमारी ऐशाची प्रतिदिनी दशोत्तर वृद्धी सुवासिनी. तैसेची ब्राह्मण सर्व मिळवणी समारंभ करावा. जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण. तद्भावे दशांश पाठ प्रमाण ब्राह्मण भोजन यथाशक्ती. असो या प्रकारे करून शतचंडीचे अनुष्ठान करिता सर्वांसी कल्याण प्राप्त होय निर्धारे. याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा जाती निरसून सकळ संकटापासून मुक्तता होय तत्काळी. आता सहस्रचंडी अनुष्ठान सांगतो ते करावे श्रवण. पूर्ववत शुभ दिन पाहून आरंभावी सहस्रचंडी. सप्तशतीचे पाठ 100 4 दिवसात करावे समग्र. 5वे दिवशी होम सत्वर दशांश भागे करावा. शतब्राह्मण आमंत्रून शतोत्तर वृद्धी पाठ जाण प्रतिदिवशी करवावे पूर्ण. सहस्र होती. चौथे दिवशी. प्रथम दिवशी 100, द्वितीय दिनी 200 पर्यंत, तृतीय दिनी 300 निश्चित, 400 चौथे दिनी 100 ब्राह्मण द्वारा सहस्रपाठ वेगे करा. यद्धा शतोत्तर वृद्धी द्विजवरा आमंत्रावे अनुक्रमे. प्रथम दिवशी शतब्राह्मण, द्वितीय दिनी शतके 2, तृतीय दिनी शतके 3, 4 शतके चौथे दिनी. चौथे दिवशी समाप्ती करावी सहस्रचंडी निश्चिती. स्वस्ती वाचन अधिवास स्थिती चतुर्थ दिनी करावी. पंचम दिनी दशांश हवन दशांश करावे तर्पण मार्जन. प्रतिदिनी कुमारी भोजन शतोत्तर वृद्धी करावे. प्रथम दिनी कुमारी 100, द्वितीय दिनी 200 निश्चित, तृतीय दिनी 300 पर्यंत, 4 शतके चौथे दिनी. आद्य दिनी सुवासिनी 100, द्वितीय दिनी 200 निश्चित, तिसरे दिनी 300 पर्यंत, 400 चौथे दिनी.
एवं सहस्रसंख्या ब्राह्मण सहस्रकुमारींचे पूजन तितुक्याची सुवासिनी जाण ब्राह्मण भोजन यशाशक्ती जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण तद्भावी दशांश पाठ पूर्ण सहस्रचंडीचा करावा श्रवण पठनाचे केवळ फळ 12वे अध्याय वर्णिले सकळ म्हणून जे करावे ते सफळ होत असे निश्चय असो या प्रकारे करून सहस्रचंडीचे केले वर्णन याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा निरसती सहस्रचंडीचे अनुष्ठान पाहुनी लक्ष कोटी चंडी जाण करावी सामर्थ्य असली या पूर्ण द्रव्य बळे करून या ब्रह्मचार्यासी जाण सिद्धी होय पाठे करून गृहस्थासी मुख्य हवन तर्पण करणे वानप्रस्थी संन्यासी यासी मार्जन मुख्य बोलिले असे जाण आश्रम परत्वे धर्म पूर्ण सिद्धिकारणे निवेदिले अतिसंकट महोत्पात महाभय जाहलिया प्राप्त वंशवृद्धी व्हावया निश्चित शतचंडी करावी अनावृष्टी महामारी महारोग व्यापता शरीरी बालग्रह ब्रह्मराक्षस फेफरी यांसी शतचंडी मुख्य असे शतचंडीचा मंडप जाण सांगतो मी तुम्हाला लागून शुभ मास मुहूर्त पाहून मंडप जाण करावा षोडशस्तंभ मंडित जाण चतुर्द्वारे करावे निर्माण शतचंडी मंडप प्रमाण सांगितले तुझ लागी सहस्रचंडीच्या मंडपा 20 स्तंभ निर्मावे नृपा ध्वज पताका कटादी साक्षेपा शोभातयासी आणावी करावा चतुर्द्वार मंडित वस्त्रांदिके शोभा बहुत मंडपामध्ये वेदिका निश्चित वेदी तेथे पूजावी देवीच्या ईशान्येसी जाण ग्रहपीठ करावे निर्माण पाहोनिया नैऋत्य कोण वास्तुपीठ निर्मावे देवीपीठाच्या पश्चिमेसी कुंड निर्मावे होमासी मेखला योनी कंठासी यथाविधी निर्मावे सहस्र होमाचे ठाई जाण चतुर्हस्त कुंड निर्माण लक्षवृद्धीचे ठाई प्रमाण हस्तवृद्धी करावी सहस्रचंडीचे ठाई जाण चतुर्हस्त कुंड प्रमाण शतचंडीचे कुंडाचे मान 2 हस्त चतुर्रस शतचंडीचे दशांश हवन त्याहुनी जे हवन न्यून हस्तमात्र कुंड प्रमाण अथवा स्तंडिले निर्मावी पूर्वोक्त ईशान्य ग्रह वेदिका हस्तमात्र निर्मावी देखा मध्ये देवीची वेदी सुरेखा अष्टकोना निर्मावी हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ तदुपरी निर्मावे वरुण मंडळ अथवा सर्वतो भद्रा केवळ वेदीवरी निर्मावे नाना दीप रंगमाळा काढून विचित्र मंगलवाद्य वाजवून देवीचा महोत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा आता सांगतो प्रतिमा प्रमाण शिला मृत्तिका धातुरत्न काष्ठवालुका चित्रलेखन मनोमय ह्या 8 जाणा शिलामय उच्च चतुरंगुळ वीतस्ती उच्च धातूची केवळ उच्च द्वादशांगुळ सकळ काष्ठमयी निर्मावी काष्ठमय प्रतिमेचा विस्तार चतुरंग करावा सुंदर मृत्तिका काय प्रतिमा साचार 24 अंगुळे उच्चती मृत्तिका प्रतिमेचा विस्तार षडंगुळ असावा साचार रत्नांची प्रतिमा ती सुंदर अंगुष्ठ पर्व मात्र निर्मावी सकळ प्रतिमा ज्या त्याहून मृण्मय प्रतिमा वरिष्ठ जाण ऐसे मंत्रलिंग असे पूर्ण महिमयी म्हणोनी महिमयीचे आराधन सुरथराजा करुणी जाण सावर्णी मनु जाहला पूर्ण 14मध्ये श्रेष्ठ तो असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा 18 भुजा करावी प्रतिमा अथवा अष्टभुजा असे सुगमा यद्वा चतुर्भुज करावी ती एकची करिता निर्माण सर्व देवता संतुष्ट पूर्ण आता ऐका एकाग्र होऊन एकची ध्यान तिहीचे ध्यान या माया मधु कैठभ प्रथमनी या महिषोन्मुलिनी या धूम्रेक्षण चंड मुंड मथनी या रक्तबीजाशनी शक्ती ही शुंभ निशुंभ दैत्य दलिनी या सिद्धिलक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मा पातु विश्वेश्वरी ऐसा वर्णिला ध्यान प्रकार आता सांगतो यंत्रोद्वार जे यंत्र काढिता सत्वर प्रत्यक्ष देवी बैसेवरी यंत्री देवी स्थापिल्या वाचून पाठाचे फळ न होय पूर्ण ऐसे सकळ यंत्री वर्णन केले असे निश्चये
आंतमध्ये काढुनी त्रिकोण, त्याचे बाहेरी षटकोन जाण, त्याचे बाहेरी वृत्त वेष्टून, बाह्याष्टदळे काढावी, त्याचे बाहेर धरणीत्रय चतुर्रस काढिता होय, त्याचे बाहेर करावी सोय चतुर्द्वारांची, ऐसे यंत्र निर्मुनी निश्चित, पंचरंगे करावे शोभिवंत, तेथे देवी येऊनी बैसत, संशय नाही सर्वथा, सुवर्ण रौप्य ताम्रजान, त्याचे यंत्र करावे निर्माण, ते देवींचे कल्पोनी आसन, यंत्रावरी स्थापावी, उदक अथवा गोमय करून तेने यंत्र करावे निर्माण, शंख घंटा कलश पूजन यंत्रावरी करावे, जितुके शक्ती पर पूजन तितुके यंत्री करावे जाण, अग्निपासी उष्णता पूर्ण, तैसी देवी यंत्रापासी, देवी पर असे जो का होम, कुंड अथवा स्तंडिले परम, संस्कार काळी यंत्र उत्तम, अवश्यमेव काढावे, देवीच्या अष्टगंधे लिहून, जो आपणापासी करी रक्षण, भूतप्रेत पिशाच जान, बाधान करी तयासी, अगरू कस्तुरी गोराचन, कुंकुम मासी नखचंदन, अष्टम तगराचे गंध जान, गंधाष्टक देवीचे आता नाना होमद्रव्ये जान, त्यांचे करीतो निरूपण, पायसतील धृत ही पूर्ण, मुख्य द्रव्ये होमांची, दधी क्षीर आणि धृत, येणे वीर्य वृद्धी होय निश्चित, तिल तंडुले बाळ अद्भुत, यवे बंधू बळ पावे तो, समिधा अश्वत्थ पलाश जान, अर्क अपा मार्गदले करून, पलाश पुष्पे करी हवन, लक्ष्मी प्राप्त तयासी, धर्तुरपुष्पे मल्लिका जाती, जपा कुसुमे होम करीती, शिव संतुष्ट होय निश्चिती, शत्रुविनाश होतसे, बिल्व नारिंग नारी केळे, डाळिंब द्राक्षे निंबू फळे, खर्जूर पूग बकुळे कमळे, होमिदा तुष्टी होतसे, दुर्वांकुर कुशांब्र फळ, करवीर भक्ष भोज्य गुग्गल, अन्न इक्षुको धुमे सकळ, कार्यसिद्धी होतसे, असो या प्रकारे करून सामग्री सिद्धी करावी जाण, शाक्त धर्मे करावे स्नान, अभ्यंग मर्दन करावे, शाक्त धर्मे संध्या उपासन, पश्चिमद्वारे सह ब्राह्मण करावे, मंडप प्रवेशन मंत्रघोषे करुनिया, मंडप देवतांचे पूजन करावे यथाविधी करून, मग भूतशुद्धी जाण, प्रतिष्ठा करावी, गणेश पूजा स्वस्ती वाचन, नांदी श्राद्धांत करावे जाण, करोनी आचार्यादी वरण, ऋत्विगादी यथाविधी, अंतर्मातृका बहिर्मातृका करावे केशवादी, न्यास देखा, नवारणाचा न्यास सकळी का एकादश करावे, मग करावे देवीचे ध्यान, मानसोपचारे पूजन, शंखपूजा करावी जाण, यंत्रावरी ते काळी, पीठदेवतांचे पूजन, मग सर्वतो भद्र मांडोन, ब्रह्मादी देवता पूजन, कलश स्थापन यथाविधी, पूर्णपात्री रक्त वस्त्रांवरी यंत्र काढावे अवधारी, यंत्रावरी देवी सत्वरी यथाविधी स्थापावी, अनुक्रमे मंत्र पूजन, उष्णोदके मंगल स्नान, श्री सूक्त देवी सूक्त म्हणून अभिषेक करावा, दुर्गा सरस्वती सूक्त जपोन देवीस घालावे महास्नान, पुष्पापर्यंत पूजा आणून सहस्र पुष्पे अर्पावी, आवरण देवतांचे पूजन, शेषपूजा करावी संपूर्ण, मग चतुष्षष्टी योगिनी पूजन, बलिदान करावे, कोरोनी कुमारी पूजन, कुंड संस्कार करावा जाण, कुंडामध्ये यंत्र काढून अग्निस्थापन विधियुक्त, सूर्यकांतापासून जाण, अग्नी करावा उत्पन्न, अथवा अग्निहोत्र गृहांतून अग्नी आणून स्थापावा, कवच अर्गला किलक, मुख्य त्रयोदश अध्याय देख, रहस्यांचे अध्याय त्रिक, होम सर्वांचा करावा, किंवा 13 अध्यायी करून 700 मंत्रांचे करावे हवन, कवच अर्गला किलक वर्जुन रहस्यत्रय वर्जावे, अथवा सामर्थ्य नसता जाण, नवार्ण मंत्रे करावे हवन, अथवा नमो दैवे मंत्रे करून हवन सर्वांचे करावे, अथवा जयंती मंगला काली येणे करावा होम सकळी, संतुष्ट होतसे महाकाली, महालक्ष्मी सरस्वती, पीठदेवता आवरण देवता यांच्या नाम मंत्रे होम तत्वता, मुख्य होमाचे आद्यंती करिता धृताहुती अर्प्याव्या, नित्यचंडी होमाचे ठाई जाण,
ऐकेका सतीस आहुती अर्पण, नवरात्री नवदुर्गा हवन, कालरात्री तिसरी ती, या तिन्ही हवनांचे ठाई दशाहुती अर्पाव्या लवलाही. नवचंडी हवन करिता पाही 50 आहुती अर्पाव्या, शतचंडीचा होम करिता शताहुती अर्पाव्या तत्वता, आणि सहस्रचंडी होमिता सहस्राहुती अर्पाव्या. मग स्विष्ट कृत पूर्णाहुती यथाविधी होम समाप्ती, पीठदान आचार्या प्रति ऋत्विंजासी दक्षिणा, सामर्थ्य असली या जाण, वस्त्रे अलंकार भूषण सर्वांसी करावे अर्पण, ब्राह्मण भोजन करावे, जाता कामना परत्वे हवन, मुख्य द्रव्ये करावे जान, संपुटित करावा मंत्र नर्वान, त्या मंत्री योजावा, विद्या कामना असता जान, वाग्भव संपुटित करी पूर्ण, लक्ष्मीपुत्र प्राप्ती लागून, कामराज संपुटित, मधु कैठभ विद्रावी हा मंत्र, त्याचा जप करिता पवित्र, राजचोरांदी भय समग्र नाश पावे सर्वही, जयंती मंगला येणे देखा, जाती महामार्यादी उपद्रव अनेक, रूपम देही ह्या आदि मंत्रे सम्यक, सौभाग्य कामना प्राप्त होती, वंदिताग्रियुगे येणे राजसन्मान प्राप्त होणे, स्फोटादी व्याधिनाशा कारणे, रक्तबीजवधे हा मंत्र, अचिंत्य रूप हा जपता मंत्र, जाय हृदय संताप सर्वत्र, नतेभ्य सर्वदा पवित्र, सर्व पाप क्षय करी, तुवब्द्यो भक्ती पडता मंत्र, सर्व व्याधिनाश क्षिप्र, चंडिके सततम हा पवित्र, येणे संतुष्ट जगदंबा, देही सौभाग्य हा मंत्र, आरोग्य कामना पूर्ती सर्वत्र, विदेही द्विशताम हा पवित्र, येणे उच्चाटन होतसे, विद्यावंत यश हा मंत्र, विद्या यश लक्ष्मी सर्वत्र, विदेही देवी कल्याणम हा पवित्र, येणे कुटुंब संरक्षा, प्रचंड दैत्य दर्पघ्ने हा मंत्र, वादव्यवहारी जय सर्वत्र, चतुर्भुजे चतुर्वक्र, येणे पुरुषार्थ सिद्धीती, कृष्णेन संस्तुते हा मंत्र, येणे मंत्रसिद्धी सर्वत्र, हिमाचल सुता हा पवित्र, जपता तपयोग सिद्धीती, सुरासुर शिरो हा मंत्र, येणे जनवश होती सर्वत्र, इंद्राणीपती येणे पवित्र, चित्तशुद्धी होतसे, देवी प्रचंड दोद्दंड मंत्र, जलोदरनाशी सर्वत्र, देवी भक्तजनो हा पवित्र, येणे पर्जन्य वृष्टीती, पत्नी मनोरमा हा मंत्र, याचा जप करिता पवित्र, पत्नी होय क्षिप्र, संशय नाही सर्वथा, प्रतिश्लोकी प्रतिचरिती, मंत्र योजावे आदि अंती, अथवा लक्ष जप केलिया निश्चिती, दशांश होम करावा, प्रथमाध्यायी मंत्र साधन सांगितले तुझ लागून, तैसेची येथे करिता पूर्ण मंत्रसिद्धी होतसे, आता तुम्ही करावे श्रवण, जे का नियमधारी ब्राह्मण सप्तशतीचा पाठ आपण नियम धरून जे करीती, त्यांसीच फल होय प्राप्त, इतरांचे व्यर्थ जात, नियम सांगतो निश्चित श्रवण आता करावे, क्षमा सत्य दया दान, शौच इंद्रिय निग्रह जान, देव पूजा अग्नी हवन, संतोष चौर्य वर्जन ते, आमिष वर्जन करावे, तेथे नेमिले असे स्वभावे, मुख्य आमिष ते जाणावे, मांस ऐसे म्हणती तया, धान्यांमध्ये आमिष जाण, मसूर माश हे प्रमाण, फळांमध्ये जंबीर आपण, निंबू भेद जाणावा, रसांमध्ये महिषी दुग्ध, दुसरे अजाक्षीर अशुद्ध, परी गोदुग्ध असे शुद्ध, महिषी दुग्ध अपवित्रते, शाकामध्ये आमिष जाण, दोडका घोड शेपू आपण, अफू राजगीर पत्र पूर्ण, शाका आमिष जाणावे, पलांडू आणि लसूण तेने पुण्यक्षय होय जाण, सांगितले पदार्थ वर्जन अवश्यमेव करावे, हिंसा करू नये जाण, शाप देऊ नये आपण, असत्य बोलू नये पूर्ण, नखरोमे न छेदावी, अस्तिक पालांचे स्पर्शन, क्रोध करू नये आपण, महोदकी प्रवेशून स्नान करू नये कदापि, चांडाळाशी संभाषण, अधौत वस्त्रांचे धारण,
अन्याची माळा वस्त्र आसन पूर्वोक्त सर्व वर्जावी. उच्छिष्ट आणि चंडिकान्न शूद्रे आणिले ते आपण. आमिष पिपिलयिका युक्त जान भक्षू नये कदापि. अंजलीने उदक पान करू नये कदापि आपण. उच्छिष्ट असू नये जान मुक्तकेश असू नये. आचमना वाचून राहू नये कदापि जान. अथवा श्रोत्रांचे स्पर्शन आचमनाभावी करावे. गंधभस्माचे धारण वारंवार करावे जान. दक्षिण पूर्व करुणी चरण निजू नये सर्वथा. करुणी पाद प्रक्षालन मग बैसावे आसनी जाऊन. सांगितले नियम पूर्ण अवश्यमेव करावे. पूर्वोक्त नियम धारण करिता फलप्राप्त होय तत्वता. ही संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली तुझ लागी. करावे प्राकृताचे पठन त्यासी नाही नियमधारण. सांगितले होम विधान तेही प्राकृती असेना. असोपाय असतील धृते जान प्रतिश्लोकी करावे हवन. याचे सांगितले विधान यथाशक्ती करोनिया. आता सिंहावलोकनेक करून सांगतो ग्रंथांचे वर्णन. स्तोत्रमंत्रे करावे हवन देवी कारणे शुभ हवी. पुन्हा नाम मंत्रे जाण करावे देवीचे पूजन. आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे मानसी. बद्धांजली नमस्कार करावा देवी ते सादर. देवीचे स्वरूप सुचिर आपुले ठाई भावावे. होऊनी तन्मय सत्वर जो या प्रकारे निरंतर. पूजा करीत असे सादर भक्ती नम्र होऊनिया. तो मनासारिखे भोग भोगुनी देवी सायुज्य पावे जनी. ऐसी व्यासाची हे वाणी संशय काही असेना. जो नित्य चंडिके लागून पूजा न करी दुर्जन. त्याच्या सर्व पुण्याचे दहन करी क्षणार्धे जगदंबा. यथाशक्ती राज उपचार देवीसी अर्पावे प्रियकर. षोडशोपचारे पूजा प्रकार करुणी देवी ते पूजावे. खडिगनी शूलिनी हा मंत्र एक. शूलेन पाही हे मंत्र चार देख. सर्वस्वरूपे हे मंत्र पंचक तिही चरित्री अनुक्रमे. या दशमंत्रे करून जान करावे पंचवार प्रदक्षिण. नमो दैव्य पंचक म्हणून नमस्कार घालावे. सर्वस्वरूपे हे मंत्र पंचक येणे स्तोत्रे स्तवावे देख. द्रव्यहीन मंत्रे सकळीक पूजा देवीसी समर्पावी. ऐसे नित्य देवीचे पूजन जो का करीतसे अनुदिन. तयासी देवीचे सायुज्य जान प्राप्त होय निर्धारे. या कलियुगी मुख्य देवीचे आराधन सम्यक. तैसे इतर देवांचे देख पूजन नाही बोलिले. जैसे देवींचे मंत्र फलती इच्छिले फल तत्काळ देती. तैसे इतर देवांचे मंत्र निश्चिती न होती तत्काल सफलित. असो या अध्यायाचे ठाई जान केले वैकृतिक रहस्य वर्णन. पुढील अध्यायी निरूपण मूर्ती रहस्य परिसावे. याचे करिता श्रवण पठन सर्व बाधा जाती निरसून सकळ संकटापासून मुक्त होय निर्धारे. आणि तयासी होमासे फळ प्राप्त होतसे तत्काळ. देवी ऐके बैसोनी जवळ हे द्वादशाध्यायी निरूपिले. मानसी इच्छिले सकलार्थ देवी पूर्ण करी समर्थ. सिद्ध होती सर्व पुरुषार्थ याच्या श्रवण पठने पै. श्रीदेवीने जैसे वदविले तैसेची येथे निरूपिले. त्या देवीसी नमन वहिले राम करी सर्वदा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये वैकृतिक रहस्यम तथा होमादि विधान वर्णनम नाम पंचमोदशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभम भवतु. येथेच 15वा अध्याय समाप्त होतो. आता सुरुवात करूया 16वा अध्याय. श्री देवी महात्म्ये षोडशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री महाकाल्यादि देवतात्रयाय नमः. श्री चंडिकायै नमः. जय जय हो विश्वजननी. जय जय हो प्रणवरूपिणी. जय जय दैत्य दलिनी मूळ प्रकृती महामाये. जय जय दशमुख विराजिनी. जय जय अष्टाभुजा धारिणी. जय जय अष्टभुजा कमललोचनी. त्रयरूपात्मी देवी
तू रूपे धरुणी अनेक दुष्टांशी शासन करीसी देख आणि निज भक्तांशी रक्षक होसी नारायणी तू. असो पूर्वाध्यायाचे अंती वैकृतिक रहस्य वर्णिले निश्चिती आणि पूजा होमादी पद्धती निरूपिली श्रोतिया. आता हा कळसाध्याय जाण येथुनी संपले निरूपण. यांतमूर्ती रहस्य पूर्ण भक्तजना निवेदिले. मार्कंडेय शिष्या लागून करी देवी चरित्र कथन. सूत शौनकासी वर्णन करिता जाहला तेची पै. मेधा म्हणे सुरथासी आता मूर्ती रहस्य परियेसी. पूर्वी निरूपिले तुझसी अष्टावतार देवीचे. महाकाली महालक्ष्मी जाण तिसरी महासरस्वती पूर्ण. या तिही अवताराचे ध्यान आणिक चरित्रे वर्णिली. आता शेष अवतार सम्यक नंदा रक्त दंतिका शताक्षी देख. भीमादेवी भ्रामरी सुरेख हेची 5 नावे. या 5 अवतारांचे पूर्ण एकादशाध्यायी निरूपण. राया केले तुझ लागून आता स्वरूपे श्रवण करी. जी का नंदा भगवती होईल नंदकन्या निश्चिती. जिची यशोदोदरी उत्पत्ती नंदा म्हणती जियेसी. 28व्या युगी जाण शुंभ निशुंभ दोघे जण. पुन्हा होतील उत्पन्न त्यांचे हनन करील ती. जिची भक्ती पूजन स्तवन करिता होऊनी सुप्रसन्न. जगत्रया ते वश करून क्षणमात्रे देत असे. सुवर्णासारखी पीतकांती उत्तम दिसे जियेची व्यक्ती. अत्यंत पिवळी वस्त्रे शोभती कनकासारखी जियेची. कनकासारिखा जियेचा वर्ण तैसीची जियेची भूषणे. पूर्ण कमला कुपाशाब्ज धारण अलंकृत चतुर्भुजा. इंदिरा कमला लक्ष्मी देख. श्री ही जियेची नामे सम्यक. पिवळ्या कमळाची बैठक सुवर्णासारखी जियेची. असो या प्रकारे करून सांगितले नंदेचे ध्यान. जियेचे करिता नामस्मरण जगत्रय वश होय. आता रक्तदंतिका जियेचे नाम. चंडिका बोली जेली उत्तम. सांगतो तिचे रूप परम पापनाशक असे ते. रक्तसारखे वसन सुरेख तैसीची रक्तवर्णा सम्यक. तदुपरी रक्तभूषणे देख. रक्तांगी ती शोभत असे. रक्तासारखी आयुधे जाण तैसेची असती जियेचे नयन. जियेचे केश रक्तवर्ण अतिभ्यासुर दिसताती. रक्तासारखी नखे सम्यक रक्तासारखे दर्शन देख. जिच्या रक्त दाढा सकळीक रक्तोपचार प्रिय जिला. पतिव्रता जैसी पतिते सेवित असे अनुरक्ते. तैसी रक्तदंतिका भक्त सेवेते तत्पर राहे अनुदिनी. 50 कोटी योजने केवळ पृथ्वीसारखी जी विशाल. मेरूसारखे स्तन युगल दीर्घलंब स्थूल अति. ते रक्तदंतिकेचे स्तन अत्यंत मनोहर जाण. कर्कश अति शोभायमान सदानंद पयोनिधी. सर्व कामांते करीती दोहन ऐसे जियेचे असती स्तन. भक्ताकारणे संपादन करीती जाहली देवी ती. खडगपात्र मुसल लांगल ती चतुर्भुजी धरी तत्काल. रक्तचामुंडा आख्या केवल होती जाहली तियेची. देवी योगेश्वरी जाणे ही जियेची अभिधाने. सकळ जग व्यापिले इने स्थावर जंगमात्मक पाही. धनुदंशी जे जन्मले दानव ऐसे नाम पावले. तया सर्वा ते भक्षिले दंते चाविले क्षणार्धे. तेव्हा दांडिबींच्या पुष्पापरी दंतरक्त जाहले सत्वरी. तै रक्तदंतिका हे चराचरी नाम होते जाहले. या रक्तदंतिकेचे पूजन भावे करी जो आपण. तो चराचरा ते व्यापून मान्य होय सर्वांसी. तैसेची जो भावे निश्चित इचे स्तवन करी सतत. त्याची देवी सेवा करीत जैसी पतिते पतिव्रता. असो या प्रकारे करून वर्णिले रक्तदंतिकेचे ध्यान. आता शताक्षी स्वरूप वर्णन करीतो मी तुझ लागी. शताक्षी तिची शाकंभरी तिची दुर्गादेवी अवधारी. या तिही नामांची तदुपरी व्याख्या ऐका अनुक्रमे. शतवर्ष अनावृष्टी मागुती जेव्हा जाहली पृथ्वीवरती. तेव्हा सर्व ऋषींच्या स्तवने निश्चिती
अयोनी स्वरूप धरियेले, सवेची शतनेत्रे करुण, पाहती जाहली मुनी लागून. शताक्षी हे अभिधान होते जाहले ते काळी, तेव्हा स्वदेहाचे ठाई जाण. शाकादी अन्न करुणी उत्पन्न, तेने केले सर्व लोक भरण. शाकंभरी म्हणती सदा, दुर्गम नामे महाअसुर, ते काळी मारिला दुर्धर. म्हणोनी दुर्गा देवी नाम सुंदर, होते जाहले तियेसी. ती शाकंभरी आपण, नीलवर्ण असे जाना. नीलोत्पलासारखे लोचन, उदर त्रिवळी विभूषित. कर्कश सम उत्तुंग जान, दीर्घपुष्ट घन स्तन. गंभीर नाभी शोभायमान, कमलधारिणी कमला लया. मुष्टी बाणे करुणी पूर्ण, कार्मुक धरी शोभायमान. पुष्पपल्लव मुलादी पूर्ण, फलशाक संचय धरी जी. शाक संशयाचे लक्षण, इच्छिली कामना करी पूर्ण. अनंत रसयुक्त जान, शाक संचय जियेचा. क्षुधा तृषा आणि मरण, जरा रोगांचे करी हरण. ऐसा शाक संचय पूर्ण, शाकंभरीचा जाणावा. तिची दुर्गा क्षताक्षी शाकंभरी, पार्वती कालिका उमा गौरी. शतीचंडी परमेश्वरी, नामे अनंत जियेची. जो शाकंभरीचे ध्याय स्तवन, जप नमन करी पूजन. शीघ्र अक्षय पान अमृत अन्न, फलप्राप्त तयासी. असो या प्रकारे करून शाकंभरीचे केले वर्णन. आता भीमादेवीचे ध्यान लक्षण सांगतो मी तुझ लागी. जेव्हा राक्षस मातले फार, त्याही ब्राह्मण केले जर्जर. तेव्हा ऋषी मिळून समग्र, स्तविते जाहले अंबेसी. मग हिमाचली सत्वर, रूपधरी भयंकर. हिमादेवी होऊन संवार, केला तेव्हा असुरांचा. तव ऋषी मिळून उत्तम, ठेविती भीमा देवी हे नाम. त्रैलोक्य भरी कीर्ती परम, होती जाहली देवीची. ती भीमादेवी नीलवर्ण तैसीची, नीलवस्त्रे करी धारण. नीलरत्नांनी भूषणे जान, अंगी क्षोभती देवीच्या. भयंकर दाढ्याभ्यासुर वदन, विशाल नेत्र शोभायमान. दीर्घपुष्ट उतुंग स्तन, विशाल नारी चतुर्भुजा. चंद्रहास डमरू शिर, पानपात्र करी सुंदर. कालरात्री ती एक वीर, कामदात्री असे सदा. ती तेजामंडल दुर्धर्षा, नाम भीमादेवी नरेशा. हृदयी तियेची करिता आशा, पूर्ण होती मनोरथ. असो या प्रकारे करून भीमादेवीचे वर्णिले ध्यान. आता भ्रामरी स्वरूप जाण, तुझ लागी सांगतो. तेव्हा अरुणासुर भयंकर, तेने पीडिले लोक समग्र. तेव्हा देव मिळोनी सत्वर, स्तविले जाहले देवी ते. देवीने भ्रामरी स्वरूप धरून, अरुणासुराचे केले हनन. मग सर्व देव ऋषी मिळून देवी कारणे प्रार्थिती. तेव्हा भ्रामरी हे नाम अभिधान, होते जाहले देवी लागून. असंख्यात भ्रमर पंक्ती, जियेच्या अवयवी रुंजी घालिती. महामारी ऐसे म्हणती, त्या देवी ते सकळ जन. जो भ्रामरीचे करी स्तवन, जप ध्यान स्मरण पूजन. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण, स्वये करी जगदंबा. या प्रकारे अवतार मूर्ती, तुझम्या सांगितल्या नृपती. ज्या सर्व कामधेनू निश्चिती, जानते वर्णिती व्यासाधिक. जगन्माता चंडिका जाण, तियेचे अवतार हे पूर्ण. अष्टमुख्य तुझ लागून, केले वर्णन नृपाळा. श्री कमला सावित्री पार्वती, शची अनुसया सरस्वती. आदिती गायत्री सीता अरुंधती, आणि मादी सिद्धी सर्व त्या. मातृका चामुंडा योगिनी, 16 सहस्र कृष्ण पत्नी. अष्टनायिका नवदुर्गा, रुक्मिणी अवतार सर्व देवीचे. अंश मात्र कला मात्र जाण, तुझे अवतार केले वर्णन. ऐसे अनंत अवतार पूर्ण, अंत न कळे ब्रह्मादिका. हे परम रहस्य जाण, तुझ लागी केले वर्णन. तू हे कोणा लागी कथन, करू नको सर्वथा. हे दिव्य मूर्तींचे आख्यान, अभीष्ट फलदायक जाण. तस्मात सर्व प्रयत्न करून देवी निरंतर जपावी. सप्तजन्मार्जित घोर पातक, ब्रह्महत्यादी तुल्य देख. याच्या पाठ मात्रे सकळीक,
नाश पावती क्षणार्धे, सर्व पापापासून मुक्त, पाठमात्रे करुणी होत, सकळ तयाचे मनोरथ पूर्ण होती सर्वदा. हे देवीचे तुझ कथिले ध्यान, मद्गुह्याहुनी गुह्य जान, तरी रक्षी प्रयत्न करून सर्व काम फलप्रद हे. असो या प्रकारे करून ग्रंथ समाप्तीचा हली जाण, या अध्यायी केले वर्णन मूर्ती रहस्य सर्व ही. आता कात्यायनी तंत्री जाण, जे का वर्णिले मंत्रविधान, तैसेची डामर तंत्री पूर्ण मंत्रविधान वर्णिले. मंत्र औषधी ग्रंथ तेथेही वर्णिले यथार्थ, तैसेची आपण विधानोक्त तेथे वर्णू यथाशक्ती. संस्कृत सप्तशतीचे तेख 700 मंत्र ही सिद्धिदायक, तरी त्यांतुनी कारणिक संक्षेपे संविधान सांगू पै. कथानुक्रमे करून ते मंत्र जेथे आले जाण, तेथे त्यांचे निरूपण सविस्तर केले असे. मंत्र ज्ञानिनामपि चेतांसी, देवी भगवती ही सा, बलात्कृष्य मोहाय महामाया प्रयच्छन्ती. मंत्रार्थ ती देवी भगवती बले करून ज्ञानियांच्या ही चित्तांते आकर्षून, मोहाकारणे अर्पितसे जाण. महामाया हरीची हेतू, हा महामायेचा मोहिनी मंत्र, याचा जप करिता पवित्र अथवा प्रतिश्लोकी पडता सर्वत्र जगतवश्य होतसे. मंत्र एव मुक्ता सा रूढातं महासूरं पादेनाक्रम्य, कंठे च शूलनैनमताडयत. मंत्रार्थ मेधामने सूरतासी, ऐसे देवी वदुनी त्यासी, मग उड्डाण करुनी वेगेसी असुरावरी बैसली. त्याच्या कंठाचे ठाई जाण, पादे केले आक्रमण, शूळे करुनी ताडन हेतू, स्वशत्रुसी व्हावे मरण. ऐसे मनी वाटता जाण, सर्वा बाधा प्रशमनम. हा मंत्र आधी जपावा, मग या मंत्राचा जप जाण. ऐसे मंत्रद्वय मिळवून लक्ष जप करिता पूर्ण, शत्रुनाश होतसे. मंत्र दुर्गे स्मृता हरासी, भीमं शेषजंतो हा, स्वस्थै स्मृता मती मदीय शुभां ददासी. दारिद्र्य दुःख भय हारिणे का त्वदन्या, सर्वोपकार करणाय सदा द्रचित्ता. मंत्रार्थ दुर्गे ऐसे स्मरण करिता, सर्व जीवांच्या भयव्यथा, यात हरी ही सक्ता, तुझ्या असे स्मरणाची. आत्मसुखाचे ठाई जाण, राहिले जे का अनुदिन, स्वस्त असे नाम अभिधान, त्यांचे असे निर्धारे. स्वस्त म्हणजे ज्ञानी जन, तेही करिता तुझे स्मरण, अत्यंत शुभमती त्या देऊन. दारिद्र्य दुःख हरिसी तू, दुःख हरावया जाण, तुझ वाचुनी समर्थ कोण. सर्व भक्तोपरा लागून, आद्र चित्ती सर्वदा, हेतू सर्व दुःखांसी व्हावा नाश. ऐसे वाटली या मनास, धरुनी याचा निधी ध्यास, अयुत जप करावा. मंत्र भगवत्या कृतं सर्वन किंचिदवशिष्यते, यद यं निहतः शत्रुरस्माक महिषासुरः. यदि चापि वरो देयस्थथास्माकं, महेश्वरी संस्मृतां त्वं नो हिंसेथाः परमापदाः. यश्रच्च मत्यर्यः स्तवैरभिस्तवा, स्तोष्योत्यमलालने, तस्य वित्तर्द्विभिव वैधर्णदारादिसम्पदां. वृद्धये स्म प्रसन्ना त्वं भवेथाः सर्वदा अंबिके. मंत्रार्थ
ते देव बोलते जाहले, भगवती त्वा सर्वही केले. आता नाही कार्य राहिले, किंचितही अवशिष्ट. हा मारिला निशाचर, आमचा शत्रू महिषासुर. तथापि आम्हासी देसी वर, तरी आता मागतसो. तुझ स्मरताची सत्वरी, आमच्या शत्रूचा नाश करी. अथवा दुःखाते संहारी, हा एक वर मागितला. जो तुझ प्रतियास्तवने, तोषविल अमलानने. त्याच्या धनादि वृद्धी कारणे, प्रसन्न होई सदा अंबिके. आम्हा जाहलीस प्रसन्न, तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण. हा दुसरा वरदान मागितला तुझ जगदंबे. हेतू. ऐसा 4 श्लोकात्मक हा मंत्र, 112 अक्षरे सर्वत्र. याचा अयुत जप करिता पवित्र, सर्व काम संकल्प सिद्ध होती. मंत्र. नमो दैवे महादैवे शिवायै सततम. नमः नमः प्रकृत्यै भद्रायै, नियताः प्रणताः स्मताम. मंत्रार्थ. देव होऊनी नम्र बहुत, अनन्य भावे स्तवन करीत. म्हणती नमो देवी तुझ प्रत, महादेवी तुझ नमो. तैसे चिद शिवे तू ते जान, सतत असो आमुचे नमन. नमो प्रकृती भद्रे तुझ लागून, सर्वनामे नमो नमः. हेतू. याचा अयुत जप करिता इष्टफल पावे अवचिता. 4 पुरुषार्थ तत्वता, तया नरवरा साधती. मंत्र. हिनस्ती दैत्यते ज्यांशी स्वनेना पुर्य, या जगत सा घंटा पातु नो देवी पापेभ्यो नः सुतानिव. मंत्रार्थ. देवी जी घंटा शब्दे करून, जगाते करून या पूर्ण. दैत्य तेजाने नाशी जाण, तुझी घंटा जगदंबे. ती घंटा पापांपासून सर्वदाही पुनीत करून, आमुचे करू संरक्षण पुत्रापरी निश्चय. हेतू. याचा अयुत जप करिता इष्टफळ पावे अवचिता. 4 पुरुषार्थ तत्वता, तया नरवरा साधती. हेतू. पूर्वी सांगितल्यावरून याचे करून या विधान. मग हा मंत्र पठन करून दीप बलिदान करावे. सवेची करावे घंटा बंधन, बालग्रह शांती होय पूर्ण. शत अथवा सहस्रदान मंत्र जप करावा. ऐसे जेथे मंत्र आले, तेथे तेथे अर्थ केले. म्हणून येथे केवळ वर्णिले जपसंख्यादी कारण. देवी प्रपन्नारती हरे हा मंत्र, लक्ष अथवा अयुत मात्र. किंवा जपती सहस्र, सर्व आपदा नासती. अथवा प्रतिश्लोकी जाण, मंत्राचा पल्लव लावून. पाठ करिता सर्व विघ्न, सर्व आपदा नासती. मंत्राची व्हावी सिद्धी सत्वर, तरी सांगतो एक विचार. सांगितला हा प्रकार, सर्व यंत्री योजावा. प्रतिमंत्राचे ठाई आपण, आद्यंती प्रणव योजून. मंत्रजप केलिया जाण, शीघ्र सिद्धी होत असे. अथवा प्रतिमंत्री जाण, व्याहृती आद्यंती योजून. मंत्र जप केलिया आपण, शीघ्र सिद्धी होत असे. अथवा प्रतिमंत्री पूर्ण, आद्यंती व्याहृतीत्रय योजून. विलोम प्रति श्लोकी जाण, जप केलिया शीघ्र सिद्धी. अथवा पृथक मंत्र योजून, लक्ष अथवा अयुत प्राण. सहस्र किंवा शतजान कार्यानुसार जपावा. आद्यंती वेद मंत्र त्र्यंबक योजूनी जपता प्रतिश्लोक. अपमृत्यू निवारण देख, येणे करुणी होत असे. दशांश होम दुग्ध तर्पण प्रतिमंत्र करावे आपण. असो सर्व मंत्रांचे विधान, प्रथमाध्यायी निरूपिले. शरणागत दिनार्थ हा मंत्र जपता निश्चित, सर्व कार्य सिद्धी होत. संशय न धरी सर्वथा, करो तू सा नह हा मंत्र अर्धमंत्र. याचा जप करिता पवित्र, सर्व कामाची सिद्धी शीघ्र. येणे होय निर्धार, एवं दैव्यावरम लब्धा हा मंत्र. याचा जप करिता पवित्र, स्वाभीष्टवर प्राप्ती सर्वत्र. येणे होय निर्धारे. सार्वा बाधा प्रशमनम, स्वाभीष्टवर प्राप्ती सर्वत्र. येणे होय निर्धारे. सर्वाबाध प्रशमनम, स्वाभीष्टवर प्राप्ती सर्वत्र. येणे होय निर्धारे. सर्वाबाधा प्रशमनम या मंत्राचा लक्ष जपे जाण. मंत्री सांगितले फळ पूर्ण, प्राप्त होय निर्धारे. इत्यम यदा यदा हा मंत्र, याचा जप करिता पवित्र. महामारीची शांती सर्वत्र, येणे करुणी होत असे. तपो वर्वेनुपो राज्यम हा मंत्र, याचा जप करिता पवित्र. स्वराज्याचा लाभ सर्वत्र, येणे
करून होत असे. आपुली वृत्ती निर्धारी गेली असेल दुसऱ्याचे करी, मागुती प्राप्ती होय सत्वरी येणे मंत्रे करुनिया. यदंती उच्च दुरुके हा वेदमंत्र प्रतिश्लोकी जपता पवित्र, दुःखनाश होय सर्वत्र अथवा पृथक जपताही. दारिद्र्य दुःख हा अर्धमंत्र याचा जप करिता पवित्र, दारिद्र्य नाश सर्वत्र येणे करुणी होत असे. कांसोस्मिताम हा वेद मंत्र प्रतिश्लोकी जपता पवित्र, लक्ष्मीची प्राप्ती सत्वर येणे करुणी होत असे. ज्ञानीनामपि हा मोहिनी मंत्र आणि एवं मुक्ता हा पवित्र तैसाची. दुर्गे स्मृता हा यांचा सर्वत्र प्रकार पूर्वीच वर्णिला. भगवत्या कृतम हा देख दारिद्र्यनाशादी मनेस्मितपूरक, देवी प्रपन्नार्ती येणे दुःख नाशे हेही निवेदिले. रोगांशेषान हा मंत्र निश्चित जपता सर्व रोगनाश होत. इत्युक्त्वा सा तदा देवी येणे त्वरित, सर्व विद्या प्राप्त होती अनुग्रहाची इच्छा मनी. तरी जप करावा पूर्वांही शत्रूंनी ग्रह इच्छा धरुनी, जप अपरांही संपवावा स्वये आपण जप करिता. उत्तमाहुनी उत्तम तत्वता ब्राह्मणादिद्वारा करिता, मध्यम फळ होत असे याचे सांगितले धर्म. नियम टाकुनी करी कर्म त्याचे फळ असे अधम, सिद्धी न पावे कदापि यजमानार्थ ब्राह्मण पवित्र. सत्य हा संतो हा वेदमय प्रतिमंत्र जपता सर्वत्र, सिद्धी तरीच यजमाना जप करता जो त्या कारणे. वस्त्रयुग्म पवित्रासने कमंडलू कलश जाणे, उपवितेही अर्पावी असो या प्रकारे करून सांगितले मंत्र विधान. पाहिजे तो मंत्र जाण सप्तशतीत पहावा. आता नवमंत्राचे स्तोत्र सांगतो मी तुम्हा विचित्र, त्याचे पठन करिता पवित्र देवी प्रसन्न होत असे. यात जे जे मंत्र आले त्याचे अर्थ पूर्वीची केले, व्यासेची हे निवडले अनुग्रहार्थ देवीच्या. अथ स्तोत्र. या माया मधु कैटप्र मथनी, या महिषोन्मूलिनी, या धूम्रेक्षण चंडमुंड मथनी, या रक्तबीजाशनी, शक्ती शुंभनी शुम्मं दैत्यदलिनी, या सिद्धिलक्ष्मी परा, सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता, मा पातु विश्वेश्वरी. स्तुता सुरै पूर्वं भीष्टस श्रया तथा, सुरेंद्रेण दिनेषु सविता, करोतु सान शुभहेतुरीश्वरी. शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः, या सांप्रतं चोद्धत दैत्यतापि तैरस्माभिरीशा, च सुरेर्नमस्यते करोतु सानः शुभहेत. या च स्मृता तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः, करोतु सर्वाबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी. एकमेव त्वया कार्यं स्म द्वैरीविनाशानं, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनी, गुणाश्रये गुणमये नारायणी, शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे, सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी. सर्वस्वरूपे सर्वेश्वे सर्वशक्तिसमन्विते, भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. या अंतध्यानाचा एक मंत्र जाण. 5व्या अध्यायातील 3, 11व्यातील 5 प्रमाणात नवमंत्र या स्तोत्री. जगन्मातेची पूजा करून हे स्तोत्र अवश्य करावे पठन. हे सप्तशतीचे सार जाण व्यासाने निवडून काढले. असो सप्तशतीचा पाठ जयासी न करवे स्पष्ट, तेने हे म्हणावे उत्कृष्ट फळ सर्व मंत्रांचे. किंवा ही नवरत्नांची माळ प्रेमे घालावी देवीच्या गळा, प्रसन्न होय देवी प्रेमळा स्तोत्र पठनीया. अथवा हे नवनाग सुढाळ देवीची भूषणे केवळ, नातरी नवनिधी सकळ देवीचे ऐश्वर्य जाणावे. किंवा हे नवनारायण देवीचे करिता ती स्तवन, अथवा हे नवनाथ जाण देवी लागी स्तविता सदा.
नातरी ह्या नवदुर्गा साचार देवीसी स्तविती निरंतर किंवा ह्या ननशक्तीचे आधार देवी असे सर्वथा. ऐसे हे नवमंत्राचे स्तोत्र पठन करिता प्राणी मात्र देवीचा अनुग्रह स्वतंत्र तयावरी होत असे. तैसेची जाण श्रवण करिता सर्व बाधा नासती तत्वता. पुरुषार्थाची आशा धरिता नित्य पठन करावे. असो या ग्रंथ पठनाचे फळ महादेव सांगे सकळ. उमा ऐकतसे बिल्लाळ मम चिंतामणी तो. एक करिता आवर्तन सर्वसिद्धी प्राप्त जाण. नित्य द्विरावृत्ती करून पुत्र प्राप्त होत असे. पीडा उपसर्गाची शांती नित्य करावी त्रिरावृत्ती. पंचावर्तने करुणी निश्चिती ग्रहशांती होत असे. महाभय झाले उत्पन्न तरी करावे सप्तावर्तन. नवावर्तने करिता जाण वाजपेय फल असे. राजा वश व्हावा म्हणून आणि सर्व ऐश्वर्या लागून 11 आवर्तने करावी जाण 11 वृत्त्या काम्य सिद्धी. 12 आवर्तने करिता वैरीनाश होय तत्वता. 14 आवर्तने करिता स्त्री पुरुष वश होत असे. 15 आवर्तने करून सौख्य स्त्री प्राप्त होय जात. पुत्र पौत्र धान्यादी धन 16 आवर्तक करुनिया. 17 आवर्तने करून मुक्त होय राजापासून. शत्रूंचे व्हावया उच्चाटन 18 करावी. 20 आवर्तने करुणी वनसंबंधी भयापासून मुक्त होय न लागता क्षण यासी संशय असेना. 25 आवर्तने करिता बंधापासून होय मुक्तता. आता शतावृत्त्यांचे तत्वता फले एकी पार्वती. महासंकट झाले प्राप्त किंवा चिकित्सा होता निश्चित. क्षयरोग होता अद्भुत शतावृत्ती कराव्या. प्रजानाश कुलोच्छेद जाण आयुष्यनाश असता पूर्ण. शत्रुवृद्धी होता प्रमाण शतावृत्ती कराव्या. व्याधिवृद्धी धननाश होत तया त्रिविध महोत्पात. अधिपातक होता प्राप्त शतावृत्ती कराव्या. शतावृत्ती करिता पूर्ण प्राप्त होय शुभलक्षण. सर्व मनोरथ पूरक जाण अष्टोत्तर शतावृत्ती. सहस्र आवर्तने करिता शताश्वमेधफल हे होता. परंपरा लक्ष्मी प्राप्त तत्वता मोक्षही होय निश्चये. असो या प्रकारे करून याचा महिमा वर्णिला पूर्ण. महाकालीचे चरित्र प्रमाण प्रथमा अध्याय असे ते. पुढे महालक्ष्मीचे चरित्र 3 अध्याय वर्णिले पवित्र. नंतर महासरस्वतीचे गुण विचित्र 9वाध्याय वर्णिले. त्यात 9व्या अध्यायी देख सुरत वैश्य चरित्र सम्यक. अंती 3 अध्याय सुरेख रहस्यांचे वर्णिले. एवं 16 अध्याय केवळ श्रीदेवी चरित्र सकळ. श्रवण पठन मात्रे कृपाळू देवी प्रसन्न होत असे. परिमुख्य पाहिजे भावार्थ त्या वाचूनही सर्व ही व्यर्थ. 12वे अध्याय हा अर्थ देवी वाक्याचा पहावा. भक्तीने करावे श्रवण पठन. भक्तीने करावे पूजन हवन. जानता जानता म्हणून देवी बोलती जाहली. येथे ज्ञानाचे कारण नाही भक्तिभावार्थ मुख्य पाही. भक्तीने अर्पिता पुत्र पष्पही देवी संतुष्ट होत असे. अभक्तीने राजोपचार अपिरता व्यर्थ होती साचार. या कारणास्तव भक्ती थोर भगवत कृपे कारणे. 15वे अध्याय उत्तम संस्कृत पाठाचे दुर्गम. व्यासांनी जे वर्णिले नियम त्यांचे भक्तिवंता कारण नसे. यदर्थी शांती शेखर ग्रंथ बोलता जाहाला यथार्थ. त्याचा येथे घेतला वाक्यार्थ तो शोधून पहावा. श्लोक न चात्र नियम कच्चित जापकानाच स्वस्य च न चात्र वर्तते संख्या यथाबद्ध समाचरेत. यथेच्छं ऋत्विजं कुर्याद्धूम द्रव्यं यथेप्सितं ब्राह्मणान् च निर्बंध कुर्याद्वेन कदाचन. टीका. या सप्तशतीचे ठाई आपण अथवा पाठ करणारा ब्राह्मण कोणताही नियम जाण तया लागी असेना. या सप्तशतीच्या आवर्तन अमुक संख्या करावे जाण. ऐसे पाठ नियमाचे प्रमाण प्राकृती नाही वर्णिले. मनास वाटे तितुके ब्राह्मण यथेच्छ होम द्रव्य संपादन. कोणताही निर्बंध जाण ब्राह्मणासी करू नये. प्रतिप्रकरणाचे अंती अध्याय बदईते म्हणो नये पदत्रय. ऐसा पदत्रयांचा संशय ब्राह्मणासी न करावा. धनवंत जो तेने हवन भक्तिमंते करावे पठन. प्रेमभक्ती जी तिचे लक्षण अष्टभाव जाणावे. दुसरे भक्तीचे लक्षण जगदंबा आणि आपण हे चराचर विश्व जाण एकरूपे पहावे. आणि मादी सिद्धी देवीच्या दासी परिभक्ती नाही देवी पासी. म्हणून जगदंबा भक्तांसी अल्पार्पणे कृपाळू. मत अभिमानी ऐसे म्हणती चंडिका मध्यमांस भक्षिती. दया नाही चंडिके प्रती दयाळू तो महाविष्णू. परी रामकृष्ण अवतारी जाण विष्णूने केले मध्यमांस भक्षण.
हा देवांचा स्वभाव. धर्म जाण दोष न ठेवावा. विष्णुहुनी फार दयाळ, जगदंबा असे केवळ. पित्याहुनी स्नेह प्रबळ, जननीचा तो प्रसिद्ध. कोणी शाक्त ऐसे म्हणती, आमुची देवता मध्य भक्षिती. आम्हीही भक्षण करून निश्चिती, परी तो धर्म नव्हे त्याचा. शिवे विष भक्षिले समग्र, अगस्तीने गिळिला समुद्र. तैसाची देवीचे प्रताप उग्र, करुणी असुर मारिले. तैसे न घडे इतरांसी, करिता मृत्यू निश्चयेसी. मग मद्य मांसाची इच्छा कैसी, धरुणी जय पावेल. मद्यासी असे शाप दारुण, स्पर्श करी जो का ब्राह्मण. पंचमहापातके जाण, नरक प्राप्ती तयासी. मद्यमांसाचा नैवेद्य अर्पण, देवीसी करी जो का ब्राह्मण. अंत्यजाच्या घरचे पक्वान्न, देवी स्पर्श न करी तया. कुष्मांडादी फलांचे बलिदान, ब्राह्मणे करावे देवीचे अर्पण. पायासा दी नैवेद्य समर्पण, अथवा समयी असेल ते. वाक्याचा सांगता विस्तार, ग्रंथ वाढेल अपार. त्या देवी कारणे नमस्कार, वारंवार असो माझा. प्रथमाध्यायी निश्चिती, श्री महाकालीची उत्पत्ती. मधुकैटभ दैत्यांप्रती मारविती जाहली जगदंबा. द्वितीयाध्यायी केले वर्णन, श्री महालक्ष्मीचे जनन. सेनापतीचे युद्ध दारुण होते जाहले देवीसी. तृतीयाध्यायी कथन जाहले, महिषासुराचे हनन केले. चतुर्थाध्यायी निरूपिले शक्रादी देवस्तुतीसी. पाचव्या अध्यायी निरूपण, श्री महासरस्वतीचे आख्यान. पार्वती देहापासुनी जनन, दूतसंवादही वर्णिला. सहावे अध्यायी वर्णन, देवीने मारिला धूम्रलोचन. सातवे अध्यायी ते दारुण, चंडमुंड वधी येले. आठवे अध्यायी निश्चिती, रक्तबीजाची केली समाप्ती. नवमे अध्यायी निशुंभाप्रती मारती जाहली जगदंबा. दहावे अध्यायी वर्णिले शुंभासुराचे हनन केले. अकरावे अध्यायी निरूपिले नारायणी स्तुती ते. बारावे अध्यायी प्रसिद्ध वर्णिला देवीचा संवाद. श्रवणपठणाचे फल अगाध, देवीने स्वमुखे वर्णिले. तेरावे अध्यायी केले वर्णन, सुरत वैश्यासी देवी संपन्न. अक्षय राज्य नुपा लागून, मुक्ती दिदली वैश्यासी. 14वे अध्याय निरूपण, प्राधानिक रहस्य केले कथन. देवीने ब्रह्मा शिव विष्णू निर्मुन उत्पन्नादी कर्मे निवेदिले. 15वे अध्यायी जाण, केला पूजा प्रकार वर्णन. सप्तप्रकारची अनुष्ठाने पूर्ण, तथा होम प्रकार वर्णिला. शेवटी 16वे अध्यायी मूर्ती रहस्य वर्णिले पाही. पंचावतार चरित्र सर्वही ध्यानरूपादी वर्णिले. या प्रकारे करुणी जाण 16 अध्याय ग्रंथ पूर्ण. श्रीदेवीने कृपा करून ब्राह्मणमुखे वदविला. ग्रंथाचे 16 अध्याय जाण, हेची षोडशोपचार पूर्ण. केले श्री जगदंबा पूजन, भावे अर्पिले सर्वही. किंवा हा षोडशाध्याय ग्रंथ, हाची 16 कळांचा नक्षत्रनाथ. भक्तांची त्रिविध तापशमनार्थ, देवीने पूर्ण निर्मिला. अथवा 16 अध्याय ग्रंथ जाण, हेची 16 दळांचे कमल पूर्ण. श्री जगदंबैसे केले अर्पण, धरिले करी प्रीतीने. नातरी हे षोडशोध्याय देखा, देवी कंठाच्या 16 मातृका. किंवा 16 स्वर हे अंबिका धारण करी निजकंठी. असो या प्रकारे करुणी जाण, केले ग्रंथाचे वर्णन. जेथे हा ग्रंथ जाहला निर्माण, ते स्थान सांगतो. कृष्णावेणी संगमापासून दक्षिणा दिशेशी कोश 3. कृष्णेपासून पश्चिमेशी जाण, एक कोश परियेसी. वर्णे नाम असे नगरी, तेथे देवालया माझारी. ब्राह्मण असे सहपरिवारी, रामनाम तयाची. तो केवळ बुद्धिहीन, देवी महिमा अगाध पूर्ण. परी त्या ते वदले त्यांचे वदन, देवी कृपे करुणिया. तेथे श्री जगदंबा भवानी, श्री पांडुरंगाचे रूप धरुणी. बैसली जाऊनी सिंहासनी, शिवरूपे पार्श्वभागी. मुकुट कुंडले वनमाळा, घनश्याम दिसे सावळा. कासे पितांबरे सोनसळा, आपादमाळा शोभती. शोभती सकल अलंकार, गंधवैजयंती मनोहर. कटिवरी ठेविले कर, उभय भागी साजिरे. नाना पुष्पभार शोभती, तुलसीमाला विराजती. वामभागी रुक्मिणी सती, आदिमाया जगदंबा. दक्षिणेशी राम लक्ष्मण, जवळी चतुर्भुज विष्णू पूर्ण. बाहेर मंडपी गजानन, लक्ष्मी असे तयापासी. दक्षिणोत्तर गरुड मारुती, पार्श्वगण मुख्य सती. पश्चिमेसी मुरलीधर निश्चित, पुढे तुलसी विराजे. तुलसी महात्म्य ग्रंथ जाण, पूर्वी केला असे निर्माण. सांप्रत काळी नवरस पूर्ण, देवी महात्म्य वर्णिले. असो त्या देवालया माझी जाण, हा ग्रंथ जाहला निर्माण. अग्निसेवक राम ब्राह्मण, देवी वदली तन्मुखे. या देवी महात्म्याची संख्या 1709 असे. सकळिका जगदंबेने बुद्धी देऊन या देखा, ग्रंथ संपूर्ण वदविला. शके 1781 सिद्धार्थी नाम संवत्सराशी. आश्विन शुक्ल अष्टमीसी ग्रंथ समाप्त जाहला. आषाढ शुक्ल त्रयोदशीशी आरंभ केला या ग्रंथासी. आश्विन शुक्ल अष्टमीसी ग्रंथाचा शेवट जाहला.
सद्गुरु तो दत्तात्रेय जान, संप्रदाय सर्वांचे विद्यमान, तया कारणे माझे नमन, सर्व भावे करुणी या श्लोकाचा सर्व अर्थ येथे वर्णिला यथार्थ. चतुर्थाध्यायी मात्र भावार्थ वर्णन केला असे तो. याचे श्रवण पठन करिता सर्व बाधा निरसती तत्वता, सर्व संकटापासून मुक्तता होत असे निर्धारे. जैसे श्री व्यासांनी केले वर्णन, तैसेची येथे कथिले जाण. भावार्थ याचे करिता पठन श्रवण करी देवी ती. देवीने जैसे बोलविले तैसाची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिले परिसिले, प्रेम भक्ती करुणिया श्री देवीसी नमस्कार. रामद्विजाचा वारंवार, जिने करुणी कृपा अपार हा ग्रंथ वदविला. यदक्षरपद भ्रष्टं मात्राहीनं च युद्भवेत तत्सर्व क्षम्यता. देवी प्रसिद्ध परमेश्वरी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यः प्रसन्ना वरदा भवन्तु. श्रीरस्तु शुभं भवतु इष्टकामना सिद्धिरस्तु. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी भगवती महात्म्ये मूर्तिरहस्य वर्णनं तथा कारणिकस्तोत्र मंत्रादि कथनं नामं षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री जगदंबार्पणमस्तु. इति श्री देवी महात्म्यं समाप्तम. येथेच देवी महात्म्य समाप्त होते.